आणि यानंतर आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। मुंबई महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षामध्ये विकास कामांवर होणाऱ्या भांडवली खर्चासाठी भरघोस तरतूद, मात्र आतापर्यंत केवळ 52.23% खर्च। मुंबईच्या गोवंडीतील शिवाजीनगर परिसरातील हवेचा दर्जा खालावला, हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 272 वर। पश्चिम रेल्वेवरील विना तिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी विशेष तपासणी मोहीम, तर 9 महिन्यांमध्ये 104 कोटींचा दंडही वसूल। ठाकरे गटाच्या दणक्यानंतर स्टारबक्सनं आता नावाची पाटी मराठीत लावली। काल चर्चगेट परिसरातील स्टारबक्सच्या इंग्रजी भाषेतील पाटीचा या ठिकाणी त्या पाटीला काळं फासल्याची घडली होती घटना। छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला 5व्या श्रेणीचं मानांकन, विमानतळ आंतरराष्ट्रीय परिषदेकडून मानांकन प्राप्त। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात घसरण, भाज्यांची आवक सध्या वाढली। मुंबईत पश्चिम उपनगरातील मार्वे आणि मनोरी या समुद्र किनाऱ्यांना जोडणारा पूल तर पालिकेच्या वतीनं पूल बांधण्यात येणार। MCZMAनं मंजुरी दिल्यानंतर आता पूल उभारण्याचा मार्ग मोकळा। वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषानं 45 लाखांची फसवणूक, मुंबईच्या साकीनाका परिसरातली घटना, या संदर्भात गुन्हाही दाखल। शेजाऱ्याच्या भांडणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणालाच मारहाण, डोंबिवलीतील उसाटणे गावातली घटना, 2 आरोपींना या प्रकरणी अटक।